नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, आरोग्यमयाने भरभराटीचं असो. तर चला आता जाऊया रेसिपीकडे. तर रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत जिरा बटर कुकीज किंवा जिरा बटन कुकीज. तर चला, हे जिरा बटन कुकीज आहे. आपण अगदी ही रेसिपी जी आहे ती 100 वर्ष जुनी आहे, अगदी ऑथेंटिक रेसिपी. तेव्हा साचे नसायचे डोनट्स वगैरे करण्यासाठी. ते असे छोटे छोटे बटन्स बनवले जायचे आणि स्वीट आणि सॉल्टेड असं हा फ्लेवर आहे. अगदी क्रॅकजॅक असतात तसं. तर हे जिरा कुकीज आहे. तर जसं तुम्ही जिरा कुकीज खाल्ले असतील अगदी तोच फ्लेवर आहे. तर चला, जिरे भाजून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे जिऱ्याची पावडर असेल ती घेतली तरी चालेल, पण इथं अख्खे जिरे खूप छान लागतात, क्रंची होतात. तर चला, इथं जिरे भाजलेले जे आहेत ते छान असं रुमालामध्ये किंवा पेपरमध्ये तुम्ही असं लपटून घेऊ शकता. मी रुमालात घेतलेला आहे. हा चपातीचा कपडा आहे, जो म्हणजे चपातीचा रुमाल आहे, ज्याच्यामध्ये मी चपात्या ठेवते. असं प्रकारे ह्याला लाटण्याने स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे अगदीच हे जाडसर वाटलं जाऊ. तुम्ही रुमाला नसेल करत तर तुम्ही अगदी न्यूजपेपरमध्ये किंवा साधी नोटबुकच्या पेपरमध्ये सुद्धाही करू शकता. बस, आता जिरे एकदम गरम नाही झालेले. जिरे म्हणजे भाजल्यानंतर थोडेसे नॉर्मल केले, म्हणजे कोमट केले, आणि मग ह्याला रगडून घ्यायचं. असं अगदी बारीक पावडर वगैरे नाही करायची, थोडे जाडसरच ठेवायचे. बस जिरेचे थोडे तुकडे व्हायला पाहिजे इतकंच. तर चला, असं हे जाडसर कुटलेले जिरे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा करू शकता. तर चला, आत्ता इथं बघूया पुढची प्रोसेस. इथं मी मैद्याचे हे कुकीज करणारे, म्हणजेच बटन्स करणारे. तर इथं 1 कप मैदा आणि अर्धा कप साखर घेतली. साखर आणि 5 इलायची घेतलेली. तर इथे तीच साखर आहे अख्खी, जी आपण चहाला वापरतो. तर अख्खी दाणेदार साखर. आणि आता ह्याची आपल्याला पिठी करायची, म्हणजे पिठी साखर. तर 5 इलायची. आता नुसते इलायची बारीक नाही होणार, त्यामुळे मी इलायची आणि साखर एकत्रच बारीक करते. तर छान अशी बारीक झालेली. ह्याच्यात अजिबात इलायची दिसत नाही, म्हणजे इलायचीसुद्धा बारीक झालेली. मिक्सिंग बोल घ्यायचा आणि चाळण घ्यायची. आता इथं मी मैदा घेतलेला 1 कप आणि अर्धा कप पिठी साखर आहे. आता पिठी साखर परतही मोजायची गरज नाही, कारण की 2 चमचे मी साखर कमीच घेतलेली. तर ही पिठी होऊन बरोबर अर्धा कप झाली. 1/2 चमचा खायचा सोडा टाकायचा. नाही टाकला तरी चालेल, पण छान कुरकुरीत खुसखुशीत होतात, त्यामुळे टाकायचा 1/2 चमचा. आणि चवीपुरतं मीठसुद्धा मी 1/2 चमचाच घेतलेलं आहे, कारण की अगदी हे सॉल्टेड नाही करायचं आहे आपल्याला. क्रॅकजॅकसारखं गोड आणि सॉल्टेड करायचे आहे. तर हे बघा, छान हे चाळून घ्यायचं. आणि हे जे रिमेनिंग इलायचीचे साली वगैरे असतात ते तुम्ही साखरेच्या डब्यामध्ये टाकू शकता, आणि म्हणजे चहाला ते वापरता येईल. तर साखरेच्या डब्यात हे इलायचीच्या साली टाकून द्यायच्या, म्हणजे इलायचीच्या साली ह्याच्यामध्ये आपल्याला आढळणार नाही. इथं अर्धा कप दूध आणि अर्धा कप मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे, आणि रूम टेम्परेचरवरचंच मी तूप घेतलेलं आहे. आता तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पण बटर विरघळून घ्या किंवा रूम टेम्परेचरवरती मेल्टेड घ्या. आता इथं तूपसुद्धा मी रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे, अगदी त्याला गरम वगैरे काय नाही केलं. आता ह्याच्यात टाकायचं चाळलेल्या पिठामध्ये मैद्याच्या जिरे, ज्या ओबडधोबड कुटलेले आहेत आपण. मग टाकायचं अर्धा कप तूप. तर इथं अर्धा कप तूप आणि अर्धा कप दूध आहे. दोघांमध्ये मी 2-2 चमचे कमी केलेले आहेत. लागेल तसं आपण वाढवू शकतो. तर आता बघूया, दूध अर्धा कप नाही लागणार आपल्याला, अगदीच कमी, कारण की रेशो जो आहे तो आपला 1 कप आहे मैदा. तर 1 कप मैद्याला अर्धा कप दूध नाही लागत, कारण की तूपसुद्धा आहे अर्धा कप, त्यामुळे कमी लागू शकतं. तर हे बघा, अगदी 1/2 कप दूध माझं राहिलेलं शिल्लक, म्हणजे अगदीच 1/2 कपापेक्षा थोडं लागलेलं मला. 2 ते 4 चमचे दूध जे आहे ते शिल्लक राहिलं. आता पीठ छान असं मळून घ्यायचं. ह्याला जसं आपण बिस्किट किंवा नानकटायला पीठ मळतो तसंच ह्याला अगदीच मूठ देऊन नाही मळायचं. हे असं बस कंबाईन करायचं जे पीठ आहे, किंवा साधारण मी म्हणेल तर जसं आपण गुलाबजामुनचं जसं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे, अगदी जस्ट आपल्याला कंबाईन करायचं पीठ. मूठ देऊन किंवा ह्याला जास्त ताणून ह्याला मळायची गरज नाही. तर हे बघा, असं फाटलेलं असं स्ट्रक्चर हवं याचं. तर हे बघा असं. तर चला, आत्ता पटकन जाऊन ह्याला 5 मिनटं रेस्ट करू देऊया, आणि मग 5 मिनटानंतर आपण बघूया. 5 मिनटं झालेले, 5 मिनटं रेस्ट करायचं. जास्त वेळ ह्याला रेस्ट करायला देऊ नका, कारण की खायचा सोडा टाकलेला पण, त्यामुळे. आणि असं कोणतेही टोपण, खोकल्याच्या बाटलीवरती झाकण येतं किंवा कोणतेही
असं झाकण तुम्ही घेऊ शकता ज्या आकारात तुम्हाला करायचे असतील. तर हे सहसा सगळ्यांकडे अवेलेबल असतं. खोकल्याच्या बाटल्या येतात खोकला असला की, आणि मग त्यांचं टोपणही असतं. तर हे बघा असं अर्धा डो घेतला मी याचा, म्हणजे एका त्या हुंड्याचे मी 2 हुंडे केले आणि थोडंसं पीठ घ्यायचं सुक्कं, जसं लागत नाही बट लागलं तर घेऊ शकता, अगदी थोडंसं, जास्त नाही, कारण की चिपकत नाही पोलपाटाला, इझिली निघतं. तर हे बघा आपल्याला जास्त ह्याला हँडल करायला इतकं म्हणजे उचलून आपण ह्याला लाटू नाही शकत. जस्ट आपल्याला पोलपाटा सरकूनच ह्याला लाटून घ्यायचं. ह्याचे जे काप केलेले आहेत ते मी केलेले आहेत त्या टोपरने, आणि तुम्ही बघू शकता की ते छान ह्याचे जे बटन आहे किंवा जे आपले कुकीज आहे ते रेडी आहेत. तर पूर्वीच्या काळात 100 वर्षापूर्वी बेकिंगची जास्त सुविधा नव्हती किंवा साचे जास्त नसायचे, त्यामुळे कोणतेही टोपण किंवा असं छोटंसं कोणते झाकण असेल त्याच्याने हे करायचे, किंवा झाकण वगैरे नसतील तर तेव्हा ते अगदीच छोटे छोटे हुंडे घेऊन त्याला आकार द्यायचे, जसं आपण कानुल्या बनवतो अगदी हाताने तसंच. तर हे बघा असे छोटे छोटे बटन्स जे आहेत ते रेडी आहे. आता आपल्याला याला फ्राय करा. तुम्हाला जिरा फ्लेवर नसेल आवडत तर जिरा स्किप केला आणि सॉल्टसुद्धा स्किप केला तर अगदी हे नॉर्मल आपले डोनटचे जे बटन असतात अगदी तसे होतात. तर हा एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते. तर चला आता हा परत दाखवते मी तुम्हाला. रिमेनिंग जे पीठ आहे ते परत घ्यायचं, थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं, कारण की ह्याच्यात आपण तुपाचा जास्त वापर केलेला आहे. ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंशही राहता कामा नये. पाणी ह्याच्यात टाकलं तर अगदीच 4 दिवसात हे खराब होऊ शकतं, 4 ते 5 दिवसात. पण बिना पाण्याचं केलं पीठ मळलं तर अगदीच 15-20 दिवस हे कुकीजला काहीच होत नाही. अगदी बाहेर ठेवलं तरीसुद्धा. ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. तेल छान मी कडक केलेलं आहे. जेव्हा मी कुकीज कट करत होते, लाटत होते, तेव्हाच मी तेल तापायला ठेवलेलं. छान कडक कुकीज तेल गरम करून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेम करून ह्याला तळून घ्यायचं. आता हे पटकन अगदी 1-2 मिनटात हा एक बॅच तयार होतो, कारण की अगदीच पातळ आणि छोटे छोटे आहेत. तर अगदी आतपर्यंत पटकन हे शिजून येतं, जास्त टाईम लागत नाही. 1 ते 2 मिनटातच रेडी आपल्या बटन कुकीज किंवा जिरा बटन कुकीज आपण म्हणू शकतो. अगदी विसरलेली ही रेसिपी आहे, अगदी 100 वर्ष जुनी ऑथेंटिक ही रेसिपी. तर म्हटलं चला आज नवीन वर्षाच्या नवीन काही रेसिपी आपण शेअर करूया तुमच्यासोबत. आणि खूप डेलिकेट होतात ह्या, बट जसं तुम्ही ह्याला थंड झालं ना अगदी खुसखुशीत खमंग कुरकुरीत ते तयार होतात. गरम गरम असताना हे नक्कीच नरम आणि डेलिकेट वाटत असेल हँडल करायला, बट जसं हे थंड होतील अगदी 5-10 मिनटात हे छान त्याचं ओरिजिनल जे स्ट्रक्चर आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम तयार होतात. जसं आपण बाजारातले कुकीज किंवा बेकरीमधले जे कुकीज आपण खातो अगदी तसे होतात. तर नक्की ट्राय करा अशी आगळीवेगळी नवीन नाही म्हणणार मी तुम्हाला, ऑथेंटिक रेसिपी जिरा बटन्स. तर आय होप तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी. झटपट होते आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही आपली रेसिपी तयार होते, जिरा बटन कुकीज. तर नक्की ट्राय करा. अगदी झटपट होणारी ही रेसिपी या नवीन वर्षाला नक्की ट्राय करा. अगदीच क्रॅकजॅकसारखाच फ्लेवर येतो. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. कमेंटसुद्धा करा रेसिपी बनवल्यावरती. मस्ट ट्राय रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.